महाराष्ट्र या राज्यामध्ये बीएमएस करायचे, मग स्कोर किती लागणार, सुरक्षित झोन काय, आपला नंबर 100% लागू शकतो का, जर आपल्याला बीएमएस करायचे महाराष्ट्रामध्ये, तर हे सगळं काही सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. चॅनलवर नवीन असाल देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशाच नवीन नवीन लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून द्यायचे. संपूर्ण सगळे अपडेट आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दिले जातील. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात जर कमी स्कोर आलाय तर एक डिटेल अनालिसिस देखील या व्हिडिओमध्ये असणार आहे. शेवटपर्यंत किती स्कोरवरती, किती ऑल इंडिया रँकवरती अलॉटमेंट होऊ शकते, साधारणतः आपला स्कोर किती जर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला बीएमएस करायचं असेल तर, आणि जर आपला स्कोर कमी असेल, ओके, जर तुम्हाला अदर स्टेटचा ऑप्शन निवडायचा असेल तर तेही सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. कर्नाटक म्हणा, तेलंगणा म्हणा, यूपी म्हणा, एमपी म्हणा, त्यामध्ये आम्ही बीएमएस करून देतोय. तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही अदर स्टेट साठी, तर ह्या नंबरवरती काय करायचंय, अदर स्टेट असं मेसेज करायचंय. नंबर आहे बघा 9699077000. ओके. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये करायचे सर आम्हाला, इकडे तिकडे नका सांगू, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये करायचे. तर मग सुरक्षित जे स्कोर असेल सर, आमचा नंबर 100% लागू शकतो का, हे आम्हाला तुम्ही सांगा. ओके सर, तुम्ही सांगा, तर मग ते तुम्हाला सांगतोय. पण आपल्याकडे जर तुमचा स्कोर कमी असाल, तुम्ही जर अगदी जर क्वालिफाय असाल, तर तुम्ही अदर स्टेटचा सुद्धा विचार करू शकता. 9699077000 याच्यावरती संपर्क करायचे. सर आम्हाला बीएमएस नाही करायचं, आम्हाला एमबीबीएस करायचं पण स्कोर कमी आहे का, होऊ शकते का, तर येस ते पण होऊ शकते. एमबीबीएस अब्रॉडचा देखील आपल्याकडे ऑप्शन आहे. 35 लाखापर्यंत राहणं खाणं सेट सगळं अब्रॉड मध्ये तुमचं काय होतं, या ठिकाणी एमबीबीएस होतो. ओके. तुम्हाला जर आमच्याकडे करायचं असेल तर तुम्ही या ऑफिसला व्हिजिट करा. अब्रॉड साठी आपलं डिपार्टमेंट वेगळं आहे, आमचे वेगळे सर तुमच्यासोबत बोलतील. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस करायचे सर, महाराष्ट्राचं बोला किती स्कोरवरती आमचं अलॉटमेंट 100% होईल, सविस्तरपणे सांगतोय, काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी काय होईल तुम्हाला सगळं सविस्तरपणे बघेल. बघा, पेड काउन्सिलिंग सुरू आहे. ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड असतील आमच्यासोबत पेड काउन्सिलिंग मध्ये, ते आमच्यासोबत जॉईन करू शकता. सर तुमच्यासोबत जॉईन केलं तर आम्हाला काय फायदा होणार, तर बघा, फॉर्म भरल्यापासून जर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण जी प्रोसिजर आहे आम्ही स्वतःच्या हाताने करून देतो. सर काय काय प्रोसिजर करून देता, तर 85% स्टेट कोटासाठी आम्ही रजिस्ट्रेशन करून देतो. ओके. त्यानंतर जर तुम्ही 15% ऑल इंडिया कोट्यातून जातात त्यासाठी आम्ही रजिस्ट्रेशन करून देतो. त्यानंतर एसएमएल आल्यानंतर आम्ही सांगतो सर 10 कॉलेज देखील तुम्हाला भेटू शकते, तुम्ही प्राधान्य निवडा, कोणत्या कॉलेजला पहिला प्राधान्य निवडायचं आहे. ओके. रँकिंग वाईज देखील आम्ही लिस्ट देऊ. त्यानंतर तुमचा नंबर कुठे लागू शकतो अगोदर सांगू. त्यानंतर जे काही चॉईस फिलिंग करू आपण, जे राऊंड वाईज तुमचे अलॉटमेंट निघतील त्याची जे अचूक या ठिकाणी जे माहिती असेल आम्ही तुम्हाला सांगू. त्यासाठी चॉईस फिलिंग पण आम्ही करून घेऊ. म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग जे की तुमची ए पासून तर झेड पर्यंत सगळी जी प्रोसिजर असणार आहे ते आम्ही स्वतःच्या हाताने करून घेतो. इतर ठिकाणी तुम्हाला सगळी प्रोसिजर करावी लागते, आमच्याकडे थोडं वेगळं आहे. कारण दरवर्षी मुलं काय करतात, फॉर्म भरताना चुका करतात आणि चुकी केल्यामुळे त्यांना काय होतं, चुकीचा या ठिकाणी अलॉटमेंट येतो चुकीच्या कोट्यामधून, आणि ऐन वेळेवर त्यांचा काय होतो, सीट या ठिकाणी जातो. तर तसं ना हो म्हणून फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आम्ही करून देतो. जॉईन करायचं असेल तर याच्यावरती संपर्क करू शकता. सर आपला पॉईंट होतो महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचं तर स्कोर किती लागणार, आपण आपल्या या ठिकाणी जो टॉपिक होता त्या टॉपिक कडे जाऊया. ओके. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल गव्हर्नमेंट बीएमएस ला, ओके, त्यानंतर प्रायव्हेटचंही सांगणार आहे, आणि तुमचा स्कोर अगदी जर कमी असेल तर शेवटून एक गोल्डन पॉईंट देखील मी तुमच्यासाठी सांगणार आहे. जर तुमचा स्कोर जर कमी असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये कसं तुम्हाला या ठिकाणी बीएमएस मिळू शकतो. व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण तुम्ही थोडं जरी व्हिडिओ स्किप करताय तर माहिती तुमच्यापासून काय होऊ शकते, या ठिकाणी थोडी माहिती राहू शकते. जर तुम्ही थोडी माहिती जर या ठिकाणी तुम्हाला नाही मिळाली तर तुमचं या ठिकाणी सीट काय जाऊ शकतो, या ठिकाणी सीट जाऊ शकतो. ओके. तर ऑल इंडिया रँक बघा, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या बीएमएस ला ऍडमिशन करायचंय तर ओपन वाल्यांसाठी बघा 1,20,000 ते 1,50,000 एवढं जर तुमचं ऑल इंडिया रँक येत असेल, तुमची कॅटेगरी जर ओपन असेल तर तुम्हाला सुरुवातीच्याच राऊंड मध्ये काय मिळेल, बीएमएस ला प्रवेश मिळेल. सर एवढ्या कमी ऑल इंडिया रँक वरती जेवढं जर तुमचा रँक असेल तर सुरुवातीला, ओके, सुरुवातीला जे सीईटी सेलचे 3 राऊंड होता, राऊंड 1, राऊंड 2, ओके, राऊंड 3, तर या पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचं बीएमएस मिळून जाईल. त्यानंतर जर तुमची कॅटेगरी जर या ठिकाणी रिझर्व्ह असेल तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी हा जो आकडा या ठिकाणी बदलू शकतो. ओके. आता शेवटपर्यंत जर आपण थांबतोय,
ओके, शेवटपर्यंत थांबतंय. सुरुवातीच्या राऊंडला जर तुमचा ऑल इंडिया रँक एवढा येत असेल, तुमची ओपन कॅटेगरी असेल, तर तुम्हाला इथून काय होऊ शकतो, अलॉटमेंट निघू शकते. पण शेवटपर्यंत या तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबतोय आपण, गव्हर्नमेंटच करायचे बीएमएस. तर जर तुमची एससी कॅटेगरी असेल 2,50,000 जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. जर तुमची एसटी कॅटेगरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी जर तुमचा ऑल इंडिया रँक 4.5 लाख येत असेल तर तुम्हाला अलॉटमेंट येऊ शकते. विजय जर तुमची कॅटेगरी असेल तर 1,80,000 वरती काय येऊ शकते, गव्हर्नमेंट बीएमएस ला अलॉटमेंट येऊ शकते. त्यानंतर एनटीबी जर कॅटेगरी असेल तर 2,10,000 पर्यंत अलॉटमेंट येऊ शकते. एनटीसी जर कॅटेगरी असेल तर 1,50,000 पर्यंत अलॉटमेंट येऊ शकते. आणि एनटीडी कॅटेगरी असेल तर 1,60,000 पर्यंत काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. त्यानंतर जर तुमची कॅटेगरी असेल ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी तर 1,50,000 पर्यंत जर तुमचा या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल तर काय होऊ शकते, तुम्हाला अलॉटमेंट येऊ शकते. 2026 चा जर विचार केला तर किती स्कोरवरती किती ऑल इंडिया रँक आलाय, 452 वरती जो रँक आलेला आहे या ठिकाणी ऑल इंडिया रँक 1,63,000 आलेला आहे. म्हणजे बीएमएस साठी बॉर्डर लाईन कॅटेगरीवर अवलंबून असेल. म्हणजे बीएमएस साठी काय ही बॉर्डर लाईन आहे. ओके, गव्हर्नमेंट बीएमएस साठी काय तुमची बॉर्डर लाईन आहे आणि सगळं काही तुमच्या कॅटेगरीवरती अवलंबून आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, हे तुमच्या कॅटेगरीत जर एवढा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला 100% गव्हर्नमेंटचं बीएमएस मिळू शकतं. पण ह्या वर्षी 452 वरती किती रँक येतोय, ते 1,63,000 पर्यंत रँक येतोय. त्यानंतर 430 वरती जो ऑल इंडिया रँक येतोय 2026 मध्ये, तो किती येतोय, 2,07,000 जवळपास येतोय. तर प्रायव्हेट बीएमएस साठी इथं शक्यता तुमची काय होऊ शकते, वाढू शकते. सगळं काही कॅटेगरीवरती काय असणार आहे, तुमचं अवलंबून असणार आहे. मग सर कॅटेगरी वाईज देखील आम्हाला किती आमचा या ठिकाणी स्कोर हवा, किती आमचा ऑल इंडिया रँक हवा, ते सविस्तर सांगा. सविस्तरपणे सांगतोय, लक्षपूर्वक बघा 355 मार्क्स वरती ह्या वर्षी, ओके, 355 मार्क्स वरती या वर्षी जी अलॉटमेंट आलेली, सॉरी ऑल इंडिया रँक आलेली, ती किती आलेली, 3,99,000 आलेली. म्हणजे अनेक ठिकाणी संधी असू शकते तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटच्या बीएमएस कॉलेजला. जर तुमचा स्कोर 355 असेल तर तुम्ही जर प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला काय मिळू शकते, 355 या स्कोरवरती महाराष्ट्र या राज्यामध्ये अनेक चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळू शकते. जर आपण या ठिकाणी 320 वर जर आलो तर प्रायव्हेट बीएमएस साठी कठीण आहे. कारण ह्या वर्षी जो ऑल इंडिया रँक आलेला आहे जवळपास 5 लाख, याच्यावरती 300 वरती किती आलेला आहे, 5 लाख जवळपास काय आलाय तुमचा यावर्षी ऑल इंडिया रँक आलाय. ओके, तर यापर्यंत तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत, आणि तुमची जर कॅटेगरी असेल तर त्याच्यावरही सगळं अवलंबून असेल. शेवटचा राऊंड कोणता असेल तर शेवटचा राऊंड असतो स्ट्रे वेकेन्सी राऊंड. मग या स्ट्रे वेकेन्सी राऊंड मध्ये काय होऊ शकते, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. स्ट्रे वेकेन्सी राऊंड बद्दल शेवटून सविस्तरपणे सांगतो. जर तुम्ही प्रॉपरपणे थांबताय तर कसं तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते. जर आपला ऑल इंडिया रँक जर 5 लाखा जवळपास येत असेल किंवा 5 लाखापेक्षा जरी जास्त असेल तर आपल्याला शेवटून कसं या ठिकाणी सीट मिळू शकते सविस्तर सांगणार. पण सर ज्यांना 100% मिळणार, फिक्स मिळणार, त्यांचा अगोदर सांगा. तर बघा, जर तुमची कॅटेगरी ओपन असेल 4,30,000 जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला 100% या ठिकाणी बीएमएसचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे. ओबीसी जर कॅटेगरी असेल 4,40,000 जर ऑल इंडिया रँक असेल तर 100%. एसईबीसी जर कॅटेगरी असेल 4,45,000 जर ऑल इंडिया रँक असेल तर 100% मिळून जाईल. जर विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी तर 4,70,000 पर्यंत विचार करू शकता. एससी जर कॅटेगरी असेल 4,80,000 आणि जर एसटी कॅटेगरी असेल तर 6 लाखापर्यंत तुम्ही विचार करू शकता. आता सर्वात महत्वाचं आता या ठिकाणी का आमचं जे ऑल इंडिया रँक आहे सर 5 लाखापेक्षा जास्त आहे, तर मग आम्हाला या ठिकाणी सीट मिळू शकते का. तर बघा, स्ट्रे वेकेन्सी राऊंडचं बोललो तर थोडं स्ट्रे वेकेन्सी राऊंड बद्दल सांगतोय. ओके, थोडं स्ट्रे वेकेन्सी राऊंड बद्दल सांगतोय. तर बघा, स्ट्रे वेकेन्सी राऊंड कधी होतो हा राऊंड. तर बघा, ज्या वेळेस सीईटी सेलचे 85% कोटा, ओके, हा स्टेट कोटाचा असतो. याचे 3 राऊंड होतात, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि त्यानंतरचा जो चौथा राऊंड असतो तो राऊंड 4 असतो. हाच तुमचा तो स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड असतो. ओके, त्यानंतर सीईटी सेलचा एक 15%चा कोटा असतो. सीईटी सेलचा 15%चा कोटा असतो, तो ऑल इंडिया कोटा असतो AIQ. यामधून तुमचे 15% ज्या जागा आहे ते इथून भरले जातात. 15%चा हा असतो, 85%चा हा असतो. टोटल 100% ज्या सीट आहे तुमच्या 85% आणि 15% मधून भरल्या जातात. ओके,
त्यानंतर मित्रांनो स्टे वेकेन्सी राऊंडचं काय असतं, आता कोणते विद्यार्थी इलिजिबल असतील, तर सर्वात पहिले ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट झाली नसेल ते चौथ्या राऊंडसाठी इलिजिबल असतील. म्हणजे ज्यांना पहिल्या दुसऱ्यामध्ये कुठंच अलॉटमेंट नाही झालेली ते विद्यार्थी इथे इलिजिबल असतील. तर मग याच्यामध्ये काय होणार बघा, चौथा राऊंड ज्यावेळेस होणार, चौथ्या राऊंडसाठी जी चॉईस फिलिंग तुम्हाला करावी लागणार ती एकदा असणार आहे. ओके, तुम्ही एकदाच काय करू शकता, या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करू शकता, नंतर तुम्ही या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करू शकणार नाही. सपोज चौथ्या राऊंडला तुम्हाला अलॉटमेंट आली, चौथा राऊंड झाला आणि ज्यांचा कमी स्कोर आहे, आता बघा ज्यांचा इथपर्यंत स्कोर आहे हे कॅटेगरी वाईज, त्यांना तर हे तिसऱ्या राऊंड पर्यंत शेवटपर्यंत अलॉटमेंट होऊ शकते, तिसऱ्या राऊंड पर्यंत या स्कोरवरती. ओके, पण ज्यांचा स्कोर एकदम जास्त आहे, ज्यांचा ऑल इंडिया रँक जो 5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा 5 लाख जवळपास आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा या स्ट्रे वेकेन्सी राऊंड मध्ये काय मिळू शकते, संधी मिळू शकते. सर संधी कशी मिळणार, सविस्तरपणे सांगा. बघा इकडं आता काय होते, दरवर्षी जे नवीन कॉलेजेस ह्या चौथ्या राऊंडला काय येतात, नवीन न्यू कॉलेजेस येतात. न्यू कॉलेज काय येतात, ह्या चौथ्या राऊंडला येतात. चौथ्या राऊंडला जर नवीन कॉलेजेस येत आहेत तर बरेचसे विद्यार्थी आता ह्या चौथ्या राऊंडला काय करतात, चॉईस फिलिंग भरतात, नवीन कॉलेज येतात, सीट पण या ठिकाणी वाढून जातात. ओके, बरेचसे विद्यार्थी रिपीटचा सुद्धा निर्णय घेतात. बरेचसे विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत जर त्यांना अगोदर एमबीबीएस, बरेचसे विद्यार्थी असे असतील ज्यांना चांगला स्कोर असतो, त्यांनी बीएमएच्या चॉईसेस त्यांनी भरलेल्या असतात. ओके, तिसऱ्या राऊंडला सगळे जे सीट जिथं लोक जॉईन होतील, ओके, जे लोक या ठिकाणी जॉईन केला असेल त्यांनी कॉलेजला जर या ठिकाणी रिटेन्शन दिला नसेल, ओके, थोडक्यात त्यांनी त्या कॉलेजला जर सीट या ठिकाणी फिक्स केली नसेल तर ते या ठिकाणी काय होतात, प्रोसेसमधून बाद होतात. बरेचसे विद्यार्थी रिपीटला जातात, बरेचसे विद्यार्थी अब्रॉडला जातात, बरेचसे विद्यार्थी अदर स्टेटला जातात, कारण स्कोर कमी असतो, प्रेशर बनलेला असतं, विद्यार्थी लवकर ऍडमिशन घेऊन जातात. तर या ठिकाणी खूप सारे जे कमी स्कोर असणारे विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी काय मिळते, संधी मिळते. आता काय होतं, दरवर्षी नवीन कॉलेजेस येतात. आता समजा एखादं न्यू कॉलेज आहे, ओके, न्यू कॉलेज आहे, तर या न्यू कॉलेजचा तुम्ही विचार करा, ह्या न्यू कॉलेजला काय असणार, फॅकल्टी नवीन असणार, ओके, देखील पहिली बॅच तुमची असणार, कॅम्पस पुरं भरलेलं नसणार, काही कॉलेजेसला देखील पेशंट फ्लो चांगला नसतो. मग जे विद्यार्थी चांगली मेहनत करतात, ओके, चौथ्या राऊंडला ज्यांना अलॉटमेंट होते समजा, तर मग ते कॉलेजला गेल्यानंतर त्या कॉलेजला बघतात पेशंट फ्लो चांगला नाही, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही, कॉलेज देखील नवा आहे, तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, नवीन कॉलेज भेटलेल्या चौथ्या राऊंडला सुद्धा सोडून देतात. ओके, चौथ्या राऊंडला सुद्धा ते विद्यार्थी कॉलेज सोडून देतात, कॉलेजला या ठिकाणी ऍडमिशन घेत नाही. मग या ठिकाणी परत पाचवा राऊंड होतो, ज्या विद्यार्थ्यांना कुठंच अलॉटमेंट झालेली नसते त्या विद्यार्थ्यांना परत 5व्या राऊंडला अलॉटमेंट मिळते. 5व्या राऊंडला सुद्धा एखाद्या वेळेस नवीन कॉलेजेस येतो, ओके, किंवा मग 5व्या राऊंडला सुद्धा सीट भरत नाही, मग 6वा राऊंड होतो. ओके, 6व्या राऊंडला सीट भरत नाही, मग 7व्या राऊंड पर्यंत सुद्धा बीएमएस चे राऊंड होतात. मागच्या वर्षी 8 का 9 राऊंड तुमचे देखील झालेले होते, शेवटपर्यंत प्रोसेस चालली होती, जवळपास 10 राऊंड झाले होते. हे राऊंड जर आपण हे राऊंड जर ऍड केले तर मागच्या वर्षी जवळपास 10 राऊंड तुमच्या या ठिकाणी झाले होते. जर तुम्ही प्रॉपरपणे जाताय, शेवटपर्यंत काउन्सिलिंग करताय, तर तुमचं या ठिकाणी काय होणार, चांगल्या कॉलेजला जर तुमचं 5 लाखापर्यंत जर रँक असेल किंवा वर जरी असेल तर तुम्हाला एक संधी मिळू शकते, पण बॉर्डर लाईन देखील तुमचा स्कोर आहे. त्यानंतर सीईटी सेलचा 15% कोटा, ज्याचे दरवर्षी 2च राऊंड होतात, राऊंड 1 आणि राऊंड 2. देखील मागच्या वर्षी 3रा राऊंड करण्यात आलेला होता. ओके, यावर्षी जर 3रा राऊंड झाला तर वेल, नाही झाला तर दरवर्षी याचे 2 राऊंड होतात. याचा कुठलाही स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड होत नसतो. स्ट्रे वेकेन्सी राऊंड 85% सीईटी सेलच्या कोट्यातून होत असतो महाराष्ट्रासाठी. ओके, जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचंय आणि आमच्या ऑफिसला जे पॅरेंट्स येत आहेत त्यांचे देखील या ठिकाणी जे फीडबॅक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी सर आलेले आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी. आज 2 सर आलेले, यांचं थोडं फीडबॅक हे तुम्हाला सांगणार आहे का, यांना आपली काउन्सिलिंग सर्व्हिस कशी वाटली, आपण यांना कशी माहिती दिली हे थोडक्यात तुम्हाला आता सांगणार आहे. सर सांगा यांना थोडस, तुम्ही कुठून आले, काय तुमचं? आम्ही आज छत्रपती संभाजीनगर न्यू श्रेयनगर मधून आलोय. मी राहायला इथेच आहे. माझ्या मुलीच्या ऍडमिशन काउन्सिलिंगसाठी मी सरांकडे आलो होतो. नीटचे एक्सपेक्टेड मार्क आम्ही आत्ता सरांना सांगितले, त्या पद्धतीने सरांनी आम्हाला महाराष्ट्र स्टेट कोटा, त्याच्यानंतर सेंट्रल कोटा, त्याच्याबद्दलचा डिफरन्स समजावून सांगितलं. गौरव सरांनी आम्हाला एकदम छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या मनातले जे काही डाऊट्स होते आमच्या मुलीला जिथे ॲडमिशन घ्यायचं त्या संदर्भात थोडे, ते बऱ्यापैकी त्यांनी छान पद्धतीने आम्हाला ते डाऊट्स त्यांनी क्लिअर केले. त्यासाठी त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. दोन इसमें आपका भी होता तो थोड़ा सा हिंदी में बोल सकते हैं. नमस्कार सर, नीट जो मार्क है, एक्सपेक्टेड मार्क, वो बताने के बाद सर जो एक्सप्लेन किए, डिटेल्स जो एक्सप्लेन किए वो महत्व से बोले तो पूरा महत्व का ही बताया. डिटेल्स फुल एक्सप्लेन था वो, उसमें कोई डाउट नहीं, कुछ नहीं, आदमी को पूरा क्लियरिटी था वो. इसके लिए मैं थैंक्स देना चाहता हूँ सर. नमस्ते.